नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लक्ष्मीने वाजवली चक्क आता जयंत कानिटकरच्या कानाखाली. तर जयंतचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आला. नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या जानूने आता जयंत कानिटकरला चॅलेंज केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुढच्या 10 दिवसामध्ये मी तुला स्वतः भेटायला येईल, पण त्या अगोदर जर तू विश्वाला किंवा माझ्या फॅमिलीला कोणाला जरी काही जरी दुखापत जर झाली ना तर मी तुला सोडणार नाही जयंत. पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर जयंतला एवढा आनंद झालेला असतो की काय सांगू तुम्हाला. जयंतला पूर्णपणे वेड लागलेला असतं. जयंत म्हणत असतो की आता काही जरी झालं ना तरी शेवटी आता जानू मला फायनली भेटायला येणार. त्याच्यासाठी तो घरामध्ये जातो आणि वाटेल तसली तयारी करायला सुरुवात करतो. तो म्हणतो की आता काही जरी झालं की एकदा जानू माझ्या ताब्यामध्ये आली ना की मग मी ह्या विश्वाला दाखवतो की हा जयंत कानिटकर काय आहे तो. कारण की त्याला दाखवायचं असतं विश्वाला की जानू शेवटी माझ्याकडेच आली आणि विश्वा हारला. हे सगळं जयंतच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं. तर दुसरीकडे जानूने मात्र खूप मास्टर माइंड आणि भयानक प्लॅनिंग केलेलं असतो की ह्या जयंतचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणायचा. पण आता काही जरी केलं तरी तुम्ही पाहिलंच की ह्या जयंतने आत्तापर्यंत आपल्या जानूला कधीच जिंकू दिलेलं नसतं. पण फायनली आता तुम्ही पुढे पाहताल की आता जानू मात्र एवढा भयानक प्लॅनिंग बनवते आणि विश्वाच्या आईला ती सत्य सांगणारच असते. पण त्याच्या अगोदर जानू ठरवते की जर आता काकूंना जर मी सगळं सत्य आत्ताच सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की विश्वा आणि सईच्या आयुष्यामध्ये आत्ताच नुकतं कुठं चांगलं त्यांचं आयुष्य चाललंय. जर त्यांना कळालं की मीच खरी जानू आहे तर अजून खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्याच्यामुळे जानू ठरवते की आता विश्वाच्या आईला सत्य सांगायला नको. तर दुसरीकडे मात्र आता तुम्ही पुढे पाहाल की विश्वाचे बाबा घरी येतात त्यावेळेस मात्र आता आपली चक्क विश्वाची आई म्हणजेच ललिता सगळं काही विश्वाच्या बाबांना सत्य सांगायला जाणार असते आणि म्हणत असते की सगळं काही सत्य आत्तापर्यंत घडलं. जयंत कानिटकर माणूस कसा आहे, त्यांनी काय काय केलंय आत्तापर्यंत, ह्या सगळ्याचे त्याचे काळा चेहरा मी सगळ्या जगासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही असं मात्र आपल्या ललिताला वाटत असतं. पण बिचारीला एकीकडे भीती देखील वाटत असते की कारण की हा जयंतने जर माझ्या विश्वाला काही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता जानूच्या मनामध्ये अशी धगधग चालू झालेली असते की मी विश्वाला हे सगळं सत्य सांगू का नको. जर मी विश्वाला सांगितलं की मी जयंतला कॉल केलता आणि मी त्याला पुढच्या 10 दिवसामध्ये भेटायला जाणार आहे हे कळाल्याच्या नंतर विश्वा माझ्यावर चिडणार तर नाही ना. आणि जानू म्हणते की आता लगेच मी विश्वाला सांगत नाही, उगाच त्याला जास्त टेन्शन येईल आणि तो जास्त चिडचिड करेल. आणि याच ठिकाणी मात्र चूक होते आपल्या जानूची. तर दुसरीकडे तुम्ही पाहाल की आता ज्या प्रकारे आपला हरीश आणि सिंचना हे दोघेजण देखील घर सोडून गेलेले असतात आणि ते आपल्या नवीन घरामध्ये सुखाचा संसार करत असतात. पण त्या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट अशी येते की हरीश अजून पण वटणीवरती आलेला नसतो. कारण की हरीश सारखा आळशी मुलगा कोणताच नाही आहे, तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे. तरी देखील अजून पण सिंचनाला एक गोष्ट कळलेली असते की मी ती फॅमिली सोडून इथपर्यंत यायला हवं नको होतं. कारण की हरीश अजून पण सुधारलेला नाही आहे आणि तिला जास्त करून मात्र हरीशचा राग यायला सुरुवात होतं. त्या दोघांमध्ये आता भांडण पण पुढे होताना तुम्हाला दिसतील. आणि त्यावेळेस मात्र सिंचना म्हणते की हरीश तू आयुष्यात कधी बदलणार आहेस का नाही आहेस, का फक्त तुला सवय लागलेली होती आईबापांचं आयतं खाण्याची. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर आता हरीशचे परत डोळे उघडतात आणि हरीशला परत अक्कल यायला सुरुवात होती. पण मुळात मित्रांनो, जर असं एकत्र कुटुंब सोडून जर सगळ्यांनी वेगवेगळं राहायला जायचं म्हटलं तर तुम्ही विचार केला तर हे खूप चुकीचं वाटतंय. कारण की एका ठिकाणी चाललेलं सुखात आयुष्य, आपल्या लोकांसोबत रोज उठणं बसणं हे सगळं सोडून आता हरीश आणि सिंचनाने ज्या प्रकारे हा बाहेर जाऊन राहण्याचा आणि सुखी संसार करण्याचा निर्णय घेतलेला आहे ना, तो मला तर आवडलेला नाहीये. पण याबाबत तुमचं मत काय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या सिद्धूमध्ये आणि श्रीकांत इनामदारमध्ये आता जोरदार भांडण सुरू झालेली आहेत. कारण की त्या दोघांना देखील एकमेकांचा स्वभाव कधीच आवडत नव्हता आणि कधी आवडलेला देखील नाहीये. पण आता तुम्ही पुढे पाहसाल की आता सिद्धू ठरवतो की काही जरी झालं तरी या श्रीकांत इनामदारकडे माझी भावना आयुष्यात कधी देखील जाणार नाही याचा मी बंदोबस्तच करतो. कारण की आनंदीला आता काही दिवस माझ्याकडे ठेवायला सांगणार आहे आणि काही दिवस त्या श्रीकांत इनामदारकडे राहिली तरी काय हरकत नाही आहे. कारण की तिला जेव्हा जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तेव्हा हा सिद्धू बाबा तिच्यासाठी कायम त्या ठिकाणी जाईल. पण आता हे सगळं होत असताना मात्र श्रीकांतने विचार केलेला असतो की जर या सिद्धूसोबत जर भावनाचं लग्नच झालं नसतं तर आज भावना माझ्यासोबत या ठिकाणी असती. आणि हे सगळं वाटत असतं मात्र श्रीकांत इनामदारला. पण मला एक गोष्ट कळत नाही, ह्या भावनाला एवढ्या साऱ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर घडत आहेत, इतकं सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर स्वतःच्या झालेल्या आहेत, तरी देखील मात्र ह्या भावनाला त्या श्रीकांत इनामदारकडे जायची काय गरज आहे. एवढीच जर तिला आनंदीची काळजी आहे ना तर तिने स्वतःने आनंदीला तिच्या स्वतःकडे ठेवण्यासाठी आणलं पाहिजे. आणि तिने स्वतःने आनंदीचा सांभाळ जरी केला थोड्या दिवस, जोपर्यंत तिची तब्येत खराब झालेली आहे तोपर्यंत ती आनंदीला सांभाळू शकते.
पण भावनाला मात्र काय साबित करायचं हे अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की कित्येक वेळा मात्र भावना ही सिद्धूला समजावून सांगत असते की तुम्हाला जसं वाटतंय ना सिद्धराज, की श्रीकांत इनामदार मला स्वतःहून बोलवतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की मी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्या आनंदीसाठी जाते, नाहीतर श्रीकांत इनामदारचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. आणि तुम्ही पाहिलंच की व्हॅलेंटाईन्सच्या ह्या दिवसामध्ये आपल्या सिद्धूचा किती भावनावरती विश्वास आहे. तरी देखील सिद्धू म्हणत असतो भावनाला की भावना, मी कधीच तुझ्यावरती कोणता देखील आरोप केलेला नाही किंवा कोणताही आरोप लावलेला नाही आहे. कारण की मला पूर्णपणे खात्री आहे की तू असं काही करणारच नाही आहे ते. पण आता हे सगळं झालं तरी बिचाऱ्या सिद्धूने भावनावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आहे. पण या भावनाने आपल्या सिद्धूचा कधी विश्वासघात केला नाही पाहिजे. कारण की सिद्धूने त्याच्या पूर्ण फॅमिलीला विरोध करून त्याने भावनावरती प्रेम केले. आणि जर या भावनाने जर आपल्या सिद्धूला जर पुढे भविष्यात धोका दिला तर बिचाऱ्या सिद्धूसोबत किती अन्याय होईल. आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला तर वाटतं. पण मित्रांनो, आता दुसरीकडे जी घटना घडली हे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला धक्का बसणारच आहे. कारण की ज्या लक्ष्मीने आतापर्यंत आपल्या ह्या जयंत कानिटकरवरती एवढा डोळे झाकून विश्वास ठेवला होता, आता त्याच जयंत कानिटकरचा खरा चेहरा आपल्या लक्ष्मीसमोर उघडकीस येणार आहे. कारण की तुम्हाला माहीत नसेल, आपल्या जानूला जयंतचा एवढा राग येत असतो, ती म्हणत असते की ह्या जयंतने माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या फॅमिलीतल्या लोकांसोबत, विश्वाच्या फॅमिलीसोबत जे काही चुकीचं केलं नाही, ह्या सगळ्याची त्याला किंमत मोजावीच लागेल. आणि दुसरीकडे मात्र जयंतला वाटत असते की जानू माझ्याकडे येईल आणि सगळं काही प्रश्नच मिटून जाईल. पण हाच त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज आणि सगळ्यात मोठी चूक ठरते त्याच्या आयुष्याची. कारण की बिचाराला असं वाटत असतं की जानू माझ्या आयुष्यात आल्याच्या नंतर आमच्या प्रेमाची गाडी परत सुरू होईल. पण नाही मित्रांनो, जानूने आता ठरवलेलं असतं की ह्या जयंतचा खरा चेहरा मी सगळ्या जगासमोर घेऊन येईल आणि ह्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आता जानू त्याच प्रकारे ह्या जयंतबाबतचे जेवढे काही पुरावे तिला सापडतील ते सगळे काही गोळा करत असते. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ह्या लक्ष्मीने आत्तापर्यंत काहीच चांगलं काम केलेलं नाही आणि तरी देखील तिने आत्तापर्यंत ह्या जयंत कानिटकरवरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. आणि तुम्ही जर एक गोष्ट नीट नोटीस केली असेल तर ज्यावेळेस मात्र विश्वाची आई ललिता जयंत कानिटकर बाबत आपल्या लक्ष्मीला सांगत होती की हा माणूस चांगला नाही आहे, त्यावेळेस मात्र ती म्हणत असते की मी कोणाबद्दल काही वाईट ऐकून घेऊ शकते, पण जयंत बाबत मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही आहे. कारण की तिला वाटत असते की हा माझा सगळ्यात चांगला जावई आहे. पण ह्या लक्ष्मीची या ठिकाणी सगळ्यात मोठी चूक झालेली असते. कारण की त्यांना वाटत असतं की जयंत कानिटकरवरती आपण एवढ्या दिवस विश्वास ठेवला, त्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवलं, म्हणजे आता जयंत कानिटकर खूप चांगला आहे. पण त्यांना माहीतच नाही त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले 90% प्रॉब्लेम मात्र त्या जयंत कानिटकरमुळेच आलेले असतात. त्याच्यामुळे आता लक्ष्मीला एवढा प्रचंड राग येतो पुढे. कारण की आपली जानू सगळं काही सत्य आता सगळ्यात अगोदर लक्ष्मीला सांगायचं ठरवते. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपल्या जानूने जयंतला सांगितलेलं असतं की मी तुला ठिकाण सांगेल, कुठे भेटायचं, कोणत्या ठिकाणी भेटायचं आणि कधी भेटायचं. तोपर्यंत तू कोणाच्या देखील आजूबाजूला देखील फिरकायचं नाही आहे किंवा कोणाच्या देखील आजूबाजूला यायचं देखील नाही आहे. आणि जयंत ह्या गोष्टीसाठी तयार देखील झालेला असतो. तर पुढे तुम्ही पाचाल की आपली जानू ठरवते की आता विश्वाला सोबत घेऊया आणि ह्या जयंतचा कार्यक्रम एकदा परफेक्ट करूनच टाकूया. पण आता जानू ठरवते की काही जरी झालं तरी मला आई आणि माझ्या बहिणीला म्हणजेच ताईला हे सगळं सत्य सांगितलं पाहिजे, म्हणजेच आपल्या भावनाला. पण तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये बिचाऱ्या विश्वाला परत कोणती देखील इजा किंवा दुखापत होऊ नये असं मला तरी पर्सनली वाटतं. कारण की तुम्ही पाहिलंच की ह्या लक्ष्मीच्या दोन्ही मुलींमुळे बिचारा आपला सिद्धू देखील किती मोठ्या संकटात आणि किती मोठ्या विश्वासघातात अडकलेला आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि दुसरीकडे मात्र बिचारा विश्वा मैत्रीच्या नात्याखाली मात्र काही का होईना पण त्या जयंतचा कित्येक वेळा त्याने मार देखील खाल्लेला आहे. त्याच्यामुळे ह्या जानूने आता फायनली एक गोष्ट केलीच पाहिजे की ह्या जयंतला सगळ्यांसमोर विश्वाची नाक घासून माफी मागायला सांगितलीच पाहिजे. नाहीतर ह्या जयंतने आत्तापर्यंत आपल्या एवढ्या दिवस विश्वावरती जो काय हल्ला केला, त्याला मारलं, हे सगळं किती चुकीचं होतं. तर दुसरीकडे तुम्ही पाचाल पुढे की आपली जानू सगळा काही खरा चेहरा ह्या जयंतबाबतचा हे सगळं आता लक्ष्मीसमोर घेऊन येते. आणि त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीचे डोळे उघडतात आणि लक्ष्मी सगळ्यांसमोर ह्या जयंतच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुमच्यामुळे माझ्या मुलीवरती आज ही वेळ आली, तुमच्यामुळे माझी मुलगी एवढ्या दिवस माझ्यापासून लांब राहिली. आणि मित्रांनो, एवढं होऊन त्याच ठिकाणी थांबत नाही. कारण की हा जयंत कानिटकर देखील खूप शातीर माणूस आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की ह्याला माहीत असतं की मी काय केल्यामुळे मला काय होऊ शकतं आणि मला काय करणं गरजेचं आहे. कारण की तो ठरवतो की काही जरी झालं तरी मी जर अडकलोय ना तर ह्या विश्वाला पण अडकवून टाकूया. कारण की इतक्या दिवस जानू कुठे होती हे कोणालाच माहीत नव्हतं ना. तर हे सत्यच आता तो ठरवतो की लक्ष्मीला सांगून टाकूया की एवढ्या दिवस मात्र तुमची जानू म्हणजेच ह्या विश्वाने लपवून ठेवली होती माझी बायको आणि तुमच्या सगळ्यांना असा भास करत होता की ती मरण पावली. आणि त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीला खूप राग येतो. लक्ष्मी चिडते आणि आपल्या विश्वावरती हात उचलते. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मला तुम्ही एकच गोष्ट सांगा, बिचाऱ्या विश्वाने आत्तापर्यंत जानूला मदत करून किती मोठी चूक केली. कारण की बिचाराली एवढी निस्वार्थपणे मैत्री निभवली आणि आपल्या जानूला मदत देखील केली आणि तिचा खरा चेहरा म्हणजेच तिला आता
आता न्याय भेटवून देण्यासाठी देखील आपल्या विश्वाने जीवाचं रान केलं आणि शेवटी तुम्ही पाहिलंच परत ही लक्ष्मी सगळ्यांवरती म्हणजेच ओरडून विश्वाला म्हणते की एवढ्या दिवस वाटलं नव्हतं तू जानूचा मित्र आहे म्हणून आणि तू असा विश्वासघात करतील याचा तर आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि बिचारा विश्व आता रडतो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकच गोष्ट मला सांगा, या सगळ्यामध्ये बिचाऱ्या विश्वाची काय चूक होती? कारण की त्याने तर जानूवरती प्रेम केलं पण तरी देखील त्याने त्याच्या प्रेमाच्या भावना बाजूला ठेवून मैत्रीसाठी त्याने हात पुढे केला आणि जानूला प्रत्येक संकटातून वाचवलं. जर कदाचित आज जर विश्वा नसता जानूच्या आयुष्यामध्ये तर यांना खरोखर जानू आयुष्यात कधी भेटलीच नसते. आणि तरी देखील मात्र सगळी लोक आपल्या बिचाऱ्या विश्वालाच, ही लक्ष्मी स्वतः तर विश्वाला खूप सारं टार्गेट करते, त्याला बोलते, त्याच्यावरती हात देखील उचलते. तर हे कितपत का होईना पण लक्ष्मीची या ठिकाणी चूक आहे का नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हे सगळं तुम्हाला पुढचा एपिसोड आहे, पुढच्या आठवड्यात तुम्हाला हे सगळं पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडणाऱ्या मालिकेची नावं प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की मी त्या सगळ्यांवरती व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत सगळ्या मालिकेच्या अपडेट एकदम चांगल्या पद्धतीने पोहोचवेल. धन्यवाद.